तसं बघितलं तर आता इलेक्शन कमिशन भाजपची एक राजकीय विंग झाली असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण का तिथं असणारा जो प्रमुख आहे त्याची नियुक्ती करण्याचा पूर्णपणे अधिकार हे सत्तेतल्या लोकांना आहे। त्यामुळे अशा इलेक्शन कमिशनकडनं आपण काय दुसरं अपेक्षित करणार होतो। असंविधानिक पद्धतीने फुटीर गटाला पार्टी आणि चिन्ह दिलं असलं तरी आमच्याकडे ज्या व्यक्तीने नाही तर ज्या बापाली ती पार्टी सुरू केली असा बाप माणूस आमच्या बरोबर आहे। त्यामुळे आम्हाला कुठेही टेन्शन वाटत नाही। प्रश्न एवढाच आहे की फुटीर गट असेल नाही तर भाजप महाराष्ट्र असेल, त्यांच्याकडे पक्ष कुटुंब फोडण्याची एवढी ताकद असेल, इलेक्शन कमिशनकडनं निर्णय आपल्या बाजूला करून घेण्याची ताकद असेल, तर मग मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, लिंगायत समाज असेल, मुस्लिम समाज असेल, या सर्व समाजाला न्याय देण्यासाठी 50% पुढे जाऊन आरक्षण देण्याची धमक नाही तर ती मागणी करण्याची धमक या राज्य सरकारकडे नाही का? जे प्रकल्प सगळे गुजरातला चालले ज्याच्यामुळे बेरोजगार युवकांना अडचण येते ते थांबवण्याची धमक या सरकारकडे नाही का? शेतकऱ्याला न्याय देण्याची धमक या राज्य सरकारकडे नाही का? का तुम्ही जी कुठली महाशक्ती, जी भाजपची महाशक्ती केंद्रातली आहे त्याचा वापर फक्त स्वहितासाठी आणि स्वार्थासाठी करून घेण्यासाठी तुम्ही करता, पण महाराष्ट्राचे हित जपण्यासाठी करत नाही? ही दुर्दैवाची गोष्ट आहे। पण आम्ही लढणार आणि आम्ही जिंकणार। आम्ही कोर्टात जाऊच, पण शेवटी 2000च्या साली जेव्हा राष्ट्रवादी पार्टीचं निर्माण झालं होतं तेव्हा कोणालाही आमचं चिन्ह काय हे माहीत नव्हतं। सगळ्यांना पवार साहेब कोण आहेत, पवार साहेबांनी काय केलं हे माहीत होतं। त्याच्यामुळेच हे जे नेते फुटीर गटातले भाजपबरोबर गेले ते निवडून आले। त्यामुळे आमचा विश्वास हा साहेबांवर, साहेबांच्या कार्यावर आणि महाराष्ट्राच्या जनतेवर आहे। तसंच एक सांगतो की जखमी वाघ हा एकदम घातक असतो, हे कुठेतरी फुटीर गटाने तसंच भाजपने जाणून घेतलं पाहिजे, एवढंच या ठिकाणी सांगतो। आता इथून पुढचा काळ आव्हानाचा वाटतो का? आव्हान सगळ्याच पद्धतीचं आहे। सामान्य लोकांना आव्हान आहे, संविधानाला आव्हान आहे, लोकशाहीला आव्हान आहे। पक्ष म्हणून आम्हाला आव्हान आहेच, पण लोकांकडे आम्हाला जावं लागेल हे आम्हाला माहिती आहे। लोकांच्या मनामध्ये आज भाजपच्या विरोधामध्ये भावना आहे। त्यामुळे ह्या गोष्टी माहीत असताना लोकांना विश्वासात घेऊन लढणं हे आमच्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे। पण एक सांगतो, भाजप परत एकदा 2024ला निवडून आलं तर संविधान या देशामध्ये राहील का असा एक प्रश्न सामान्य लोकांच्या मनामध्ये राहिलेला आहे। आणि जेव्हा लोकशाहीच एखाद्या राज्यात नाही तर देशात नसते तेव्हा दुर्दैवाने नुकसान हे सामान्य लोकांचंच होतं। श्रीमंत हे श्रीमंत होत जातात, गरीब तसेच राहतात आणि आज या देशामध्ये तशीच परिस्थिती आहे। मंत्री धर्मराम बाबा आत्र म्हणताय की सर्वात जास्त लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी आमच्याकडे ते म्हणून आम्हाला हे मिळाले नाही, त्याच्यात त्यांनी तो आनंद व्यक्त करावा। आमदार त्यांच्याबरोबर आहेत, फंड नाही तर जे काही स्वार्थ असेल त्याच्यासाठी कदाचित काही आमदार तिथं गेले असतील, पण आमदारांना तुम्ही कंट्रोल करू शकता, पण लोकांना आणि लोकांच्या भावनेला तुम्ही कसं कंट्रोल करणार आहात? त्यामुळे लोकांची भावना ही भाजपच्या विरोधात आणि भाजपबरोबर गेलेले जे मित्रपक्ष आहेत त्यांच्या विरोधात आहे आणि हीच आमची जमेची बाजू आहे। आणि पवारसाहेब स्वतः या वयामध्ये सुद्धा अन्यायाच्या विरोधात लढत आहेत। इलेक्शन कमिशनमध्ये ते स्वतः तिथं गेले। ज्या पार्टीचा जन्म लोकांमुळे आणि पवारसाहेबांच्या मार्गदर्शनामुळे झाला ती पार्टी वाचवण्यासाठी इलेक्शन कमिशनला साहेब स्वतः गेले। त्याच्यावरनं त्यांची कमिटमेंट ही दिसते। कमिटमेंट असणारी लोक आज राजकारणात पाहिजेल। स्वहितासाठी लढणारी लोक नको, तर लोकांच्या हितासाठी लढणारी लोक पाहिजेल, असं सगळ्यांचंच मत झालेलं आहे। पुढे ते म्हणतात की आता साहेबांनी आशीर्वाद द्यावे का आम्हाला? कोणाला? कोण म्हणलं? धर्माराम बाबा आत्र. धर्माराम बाबा आत्राम आता मंत्री झालेले आहेत। लोकसभेच्या इलेक्शनमध्ये ते उभे राहतील का नाही हे मला माहीत नाही, विधानसभेला ते उभे राहतीलच। त्यावेळेस आशीर्वाद मागायला तुम्हाला साहेबांकडेच यावं लागेल, का लोक तुमच्या बाजूली नसतील, साहेबांच्या बाजूली असतील, पण त्यावेळेस आशीर्वाद साहेब देतील का हा या व्यक्तीला नाही तर या नेत्याला असा प्रश्न माझ्यासारख्याला तरी वाटतो। पुढचं नियोजन कसं असणार आहे? पक्ष चिन्हासंदर्भामध्ये किंवा नावासंदर्भामध्ये? आजच नाव आपल्या सर्वांसमोर येईल, पण जे काही इलेक्शन कमिशननी सांगितलेलं आहे चिन्ह सांगण्याची आज जरूरत नाही। त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत नाव जे लोकांच्या मनात आहे असंच नाव हे दिलं जाईल। चिन्हाच्या बाबतीत कदाचित आज निर्णय घेतला जाणार नाही, पण चिन्ह असंच येईल जे सर्वसामान्य लोकांचं प्रतीक आहे। हा निकाल तुम्हाला म्हणजे अपेक्षित होता का? असं होऊ शकतं असं वाटत होतं का तुम्हाला? माझं सोडावं, टपरीवर एखादा व्यक्ती जो जातो नाही तर बसतो नाही तर दुकानात जातो नाही तर शेतकरी असो, कष्टकरी युवा असो, सामान्य लोक असो, त्यांना सगळ्यांना हा निकाल अपेक्षित होता। शिंदे साहेबांच्या पार्टीबद्दल बरोबर जे झालं तसंच आता अजितदादा मित्रमंडळाच्या पार्टीबरोबर सुरू आहे।
आता अध्यक्ष सुद्धा जेव्हा निर्णय घेतील तेव्हा शिंदे गटाच्या बाबतीतला निर्णय त्यांनी घेतला तसाच अजितदादांच्या गटाच्या बाबतीत ते निर्णय घेतील असं कुठंतरी सगळ्यांनाच वाटले. आता शेवटी विश्वास हा आपला कोर्टावर आहे. कोर्ट या बाबतीत काय करते हे बघावं लागेल. पण अजितदादा म्हणते लोकशाहीमध्ये संख्याबळाला जास्त महत्व आहे. बरोबर आहे ना, त्यांचं म्हणणं बरोबर असलं पण ते आमदारापुरतं बरोबर आहे. पण त्याचा अर्थ जो निकाल दिला गेला इलेक्शन कमिशनली त्याच्यामध्ये फक्त संख्याबळ बघितलं जात नाही, त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन बघितलं जातं. म्हणजे भारताची कॉन्स्टिट्यूशनसुद्धा बघितलं जातं आणि पार्टीची कॉन्स्टिट्यूशनसुद्धा बघितलं जातं. मग अशा पद्धतीने कॉन्स्टिट्यूशनला दुजारा देऊन जर निर्णय इलेक्शन कमिशनने घेतला त्याचा अर्थ केंद्र सरकारच्या मनामध्ये संविधान, कॉन्स्टिट्यूशन आणि जे मूल्य आहेत त्याचं काही महत्त्व नाही. फक्त कुठंतरी ताकद हाच एक मुद्दा ते घेऊन चाललेले आहेत. त्यामुळे आमदाराची ताकद फक्त किती आहे याच्याकडे बघून निर्णय घेणं हे योग्य नसतं. पण जाऊ द्या, आता लोकशाहीच्या माध्यमातून लोकांकडे न्याय मागण्यासाठी आम्ही सर्वजण जाणार आहोत आणि लोक हे पवार साहेबांबरोबर आणि एका विचाराबरोबर राहतील असा विश्वास आम्हाला तरी आहे. भविष्यामध्ये महाराष्ट्र दौरा जो आहे